वर्धा के हिंगनघाट तालुका के जामनी की 68 वर्षीय आजीबाई ने 10वीं की परीक्षा पास कर ली है। फॉर्म नंबर 17 भरकर परीक्षा देने वाली इस दादी की हर जगह तारीफ हो रही और उनके पोते ने भी 10वीं की परीक्षा पास कर ली। उत्तीर्ण होने वाले इंदु ताई को 51% अंक मिले, जबकि उनके पोते धीरज को 75% अंक मिले। दादी और पोता एक ही समय में परीक्षा में बैठे और उत्तीर्ण हुए। केवल 7वीं कक्षा तक की शिक्षा प्राप्त करने वाले इंदु ताई परमेश्वर बोलकर आगे की पढ़ाई नहीं कर सकी, लेकिन 68 वर्ष की आयु में इंदु ताई को प्रथम स्थान से दूसरा मौका दिया और वह 10वीं कक्षा की परीक्षा में सफल हुई। जामनी गांव में स्वयं सहायता समूह के काम का नेतृत्व करती हैं। इंदु ताई ने अपनी शिक्षा 7वीं कक्षा तक पूरी की और उसी समय उनकी शादी हो गई। पढ़ाई करने की इच्छा के बावजूद वह आगे पढ़ाई नहीं कर सकी, लेकिन प्रथम संस्था ने उन महिलाओं को दूसरा मौका दिया जो पढ़ना चाहती थी और 10वीं कक्षा की परीक्षा की तैयारी करने के लिए गई। उन्होंने परीक्षा में बैठाया गया। इंदु ताई ने भी पूरे 1 वर्ष तक 10वीं कक्षा की पढ़ाई करने के बाद परीक्षा दी। इंदु ताई अपने पोते के साथ परीक्षा देने केंद्र पर आई थी। दादी और पोता दोनों चर्चा का विषय बन गए, क्योंकि उनकी 10वीं कक्षा की परीक्षा एक ही समय पर हुई थी। इस उम्र में परीक्षा देने के कारण बहुत आलोचना हुई, लेकिन अब इसी ने परीक्षा में सफलता प्राप्त कर उन लोगों का मुंह बंद कर दिया जो इस बात पर चर्चा कर रहे हैं यह सफलता कैसे हासिल की। हिंगनघाट से योगेश लखोटे की रिपोर्ट। आपण साधारणतः आम्ही 10वीच्या जे आहेत त्यांचे 2 वर्षाच्या जास्त जे गॅप झाली असेल त्यांना 10वीची आणि जे 5वी पास ते 9वी पास नापास इथल्या जे विद्यार्थी आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना आपण या उपक्रमाअंतर्गत आपण 17 नंबरचा फॉर्म भरून त्यांची परीक्षेला पात्र करतोय। त्यामध्ये आम्ही या ठिकाणी क्लस्टर तयार केले। हिंगणघाट तालुक्यामध्ये आमचे 6 ठिकाणी क्लस्टर तयार झाले होते आणि त्यामध्ये एक जामणी या गावामध्ये आमचं क्लस्टर तयार होतं आणि आजीसारख्याच वयाच्या बरेचसे विद्यार्थी आमच्याकडे होते, जेणेकरून आम्ही 81 विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला पात्र झाले होते। त्यापैकी 68 विद्यार्थी पास झाले आणि आपला 84% रिझल्ट हा तालुक्याचा लागलेला आहे, ज्या महिलांचा आहे। याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस क्लास घ्यायचो त्यावेळेस बरेचसे अडचणी आमच्या समोर यायच्या, ज्या महिलांच्या अडचणी आहेत, कारण गृहिणी असल्यामुळे त्यांना घरचे कामं, शेतीतले कामं, त्यांना वेळ नसतात, असे बरेचसे अडचणी त्या आमच्या समोर येत होत्या। परंतु त्यांच्या वेळेनुसार आम्हाला ज्या वेळेमध्ये त्यांना अवेलेबल करून द्यायचं होतं आम्ही त्या वेळेमध्ये आम्ही त्यांच्या ठिकाणी अवेलेबल झालो। जसं सायंकाळचे आमचे जास्तीत जास्त क्लास या ठिकाणी चालायचे, ज्यावेळेस शेतातून आल्यानंतर ते 3च्या नंतर आम्हाला अवेलेबल व्हायचे, कारण 9 ते 3 पर्यंत ते शेतातले कामं करून आपलं घरचं वगैरे सगळं करून आमचे 4चे क्लास 4 ते 7, 8च्या दरम्यान आमचे क्लास चालायचे। त्यानंतर काही महिला अशा होत्या की त्या ठिकाणी पण त्या वेळेत नव्हत्या येत, तर अशा महिलांसाठी आम्ही सायंकाळी 7 ते 9 पर्यंतचे क्लास सुद्धा या ठिकाणी चालवले आहेत, जेणेकरून त्या महिलांचं शिक्षण आपण त्या परीक्षेकरिता आम्ही तयार करू शकलो। आम्ही आमच्या प्रथमच्या मार्फत ज्या काही क्रियाकृती वेगवेगळ्या माध्यमातून दिल्या जातोय त्या सोप्या पद्धतीच्या आहेत आणि त्या सहजरित्या महिलांना समजेल अशा ठिकाणी मोजक्या शब्दामध्ये आणि मोजक्या लेखनामध्ये त्यांना समजेल अशा ठिकाणी आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो आणि त्या माध्यमातून ह्या महिला त्या यशस्वी गटापर्यंत पोहोचलेल्या आहेत। आजीची 10वी शिकण्याची इच्छा होती। आजी 10वीमध्ये बसली, मग आजीला काही मदत लागली तर आम्ही करायचो। काही अडचण आली, समजत नाही, इंग्लिशचं काही समजत नाही, ते आम्ही सांगायचो। म्हणजे माझी बहीण, मी, अजून त्यांचे प्रथमवाले जे काही शिक्षक होते ते त्यांना चांगले मदत करायचे, चांगले शिकवायचे। माझं पण म्हणजे आजी अभ्यास करायची, आम्ही अभ्यास करायचो, सोबत करायचो। माझं नवकेतन विद्यालय जामनीमधून माझ्या शिक्षकांनी आम्हाला चांगल्या तरीक्याने शिकवलं। त्यांनी जे काही समजलं नाही ते आम्हाला पुन्हा पुन्हा शिकवून आम्हाला म्हणजे असं चांगलं हर एका विषयामध्ये स्ट्रॉंग केलं। त्यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं। आजी मी एकाच सेंटरमध्ये होतो। आजीला सीट नंबर पाहून दिले, त्यांना एक दिवस सीट नंबर पाहून दिले, मग ते स्वतःहूनच त्यांना जसं समजत गेलं ते सीट नंबर पाहत गेले। त्यांना अशा म्हणजे शिक्षणाची खूप आवड होती। तर मला हे शिकण्याची हे होती ना, आमच्या गावात संधी आली चालून, काऊन बा ते टाकून द्यायची संस्था आली ना आमच्या गावात, आमच्या घरापर्यंतच आली शाळा, म्हणून माझी इच्छा होती का मग आता करूनच टाकावं बा। शिकवायला होते आम्हाला सर लोक, क्लासेस घेत होते आमचे। मूळचं नाव माझं बुरकोणी होतं, इंदू चिंदूजी सातपुते। तर 7वा वर्ग होता तिथं। मग 7वी झाल्यानंतर शाळा नव्हती, आई वडील दूर जाऊ द्यायचे नाही, दूर शाळा होती।
म्हणून मग तिथंच थांबवलं. जाऊ देत नव्हते ना पहिले आई वडील. माझी खूप इच्छा होती मॅट्रिक पर्यंत करावं बा, शिक्षण करावं, माझी इच्छा होती अशी. मग आता हे नवीन आता यायची संस्था झाली आपल्यापर्यंत चाललं तर करूनच टाकावं मला इच्छा पुरी. हो सुटलंच होतं ना. इथे पहिले शाळा नव्हती ना, मग लग्न झाल्यावर थोडी शाळेत जाऊ देते. लोक कसे होते. आता हे वाटते का आपण पहिले शिकलो असतो तर खूप चांगलं झालं असतं असं वाटते. आता आमच्या इथं बचत गट आहे. बचत गटाची मी ह्या अध्यक्ष ह्या आहे. पुन्हा संघाचे अध्यक्ष आहो मी. तंटामुक्तीचे अध्यक्ष होती मी. तंटामुक्ती राबवली, अभियान राबवलं आणि काहीतरी करावं बा. आणि एवढं करून आपल्या बायाले पुन्हा मार्गदर्शन करावं का. मी जसं 10वी पास केली बा तसं तुम्ही करा, असं मार्गदर्शन आपले मुलं आहे. मुलासाठी तुम्ही 10वी पर्यंत शिका बा, काहीतरी करा आणि असं प्रेरणा देत राहीन बा. लिहित होती ना, लिहित राहत होती पेन. भजना पूजनात जात होती, भजनं लिहित होती. मुले हे होता ना छंद. आमच्या गावले हे आहे इथं हे भरते ना, भागवत राहते, काला होते तर भागवतात आरती म्हणायला जायची मी. मला छंद पहिलेपासून हाच होता छंद. लिहायचा छंद होता, वाचायचा छंद होता. माझं काही खंडित नव्हतं झालं वाचणं करणं. मी वाचत होती. मला जसा जसा वेळ भेटला तशी तशी मी करत होती. माझं मी 1-2 तास अभ्यास करायची. सगळं झाल्यावर तिकडे राहायची ना मी. मग जेवण खाऊन झाल्यावर बसायची, 1-2 तास अभ्यास करायची. आपण हे पूर्ण केलंच पाहिजे, जिद्द होती. आपण हे पास झालोच पाहिजे बा. सर लोक येत होते, आम्हाला शिकवत होते. मग आम्ही जात होतो शाळेत. माझं काम वगैरे झाल्यानंतर सकाळी मी रोज मजुरी करून यायची. संध्याकाळी मग क्लास घेत होते सर लोक. मी सर हे असूनही मी जात होती. सणराव वारराव तिकडून आले तरी मी जातच शाळा क्लास करायला. क्लास नाही चुकवला मी. जवळच होता आमच्या शाळा, जवळच आली. मग संध्याकाळी घेतलं तरी संध्याकाळी जात होती मी. पहिल्या दिवशी नाता बरोबरच गेली मी. मन घाल लागलं. मग नेहमी नेहमी जात गेली तर काही पुन्हा त्याच्याहून हे आला मग अनुभव. आपण लिहू शकतो बा, शिकू शकतो बा, आपण अभ्यास करू शकतो. अभ्यास केला ना, अभ्यासही केला तर आपण पास तर हो अशी एक आशा होती माझ्या मनात. 10वी पास झाल्यानंतरची माझी आशाच होती. आणि आपणही कोणाले मग पुन्हा मुलाने सांगू, महिलांना सांगू शकतो आपण का अशा अशा तऱ्हेने आम्ही पास झालो. काही एवढी कठीण नाही आहे बा परीक्षा, सोपी आहे. अभ्यास करताना ये नातू, पण नातू आपला अभ्यास करे, मी मग आपला अभ्यास करो. शिक्षिका आहे, शिक्षक आहे ते सांगून द्यायचे, आमचा क्लास घे, मग अभ्यास करता मग जाय त्या परगावून येईन ते. मग आम्ही आपला अभ्यास करायचा. सांगू शकतो का बा मॅट्रिकची काही परीक्षा खूप हे नाही आहे आणि तुम्ही करू शकता बा. जशी मी केली तशी आता माझी एवढी हे पडली आणि मी करू शकली तशी तुम्ही करा. प्रेरणा देईन मी अशी का बा तुम्ही करू शकता. मुलांना तुम्ही मॅट्रिकची परीक्षा पास व्हा असे संदेश देईन. त्यांना सांगेन का मॅट्रिकले बसा, तुम्ही मदत करू शकीन.